अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा पारण्याचा 7वा दिवस आणि आज एवढा सुंदर अनुभव आलेला आहे ना मला। खरंच तुम्ही सुद्धा बघा, मी तुम्हाला दाखवणार आहे की मला साक्षात स्वामींनी दर्शन दिलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आणि आज मी कोणतीही देवपूजा दाखवणार नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे मी देवपूजा कशी करते। तर माझी खूप छान अशी देवपूजा झालेली आहे आणि मी आता पुस्तक वाचायला घेणार। तर त्याआधी मला स्वामींनी छान अशी प्रचिती दिली आहे, ती कोणती आहे तर ती तुम्हीच पहा। हॅलो, श्री स्वामी समर्थ। आणि आज माझ्या पारायणाचा शेवटचा दिवस आहे आणि सकाळी माझी पूजा झाली आहे, देवपूजा झाली आहे आणि स्वामींची सुद्धा पूजा झाली आहे। आणि आता मी शेवटचे अध्याय वाचायला सुरुवात करणार आहे। खूप छान वाटलं। 7 दिवस कसे गेले समजलंच नाही। तर आज मी दिवसभर काय काय करते, स्वामींची सेवा कशी करते आणि नैवेद्य काय दाखवणार आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। आणि इथे माझ्या इथे कलश आहे, तिथे नारळावर ना स्वामींची एवढी सुंदर प्रतिमा उमटली आहे ना, नारळावर आहे। मी ती व्हिडिओ आणि फोटोसुद्धा शेअर करेन। खरंच मला स्वामी म्हणजे एवढे प्रचिती देत आहेत ना। पारायण चालू केल्यापासून 4 दिवस तर काहीच नाही, प्रचिती नाही आणि त्रास झाला। कारण पारायण करूसं वाटत नव्हतं, पुस्तक वाचूसं वाटत नव्हतं, खूप झोप यायची। पण जसे 4 दिवस झाले आणि 5व्या दिवसापासून स्वामींनी मला प्रचिती द्यायला सुरुवात केली। म्हणजेच खरं माझी सेवासुद्धा त्यांनी स्वीकारली आहे। आणि ती सुंदर कलशावर स्वामींची प्रतिमा उमटलेली आहे। म्हणजे एक हात जो स्वामींचा वरती असतो, एक हात खाली असतो आणि चेहरा, अशी पूर्ण प्रतिमा उमटलेली आहे। मी नक्कीच डीप व्हिडिओ शेअर करेन आणि फोटोसुद्धा शेअर करेन। माहीत नाही किती कसं दिसेल, पण खरंच खूप छान मला स्वामींनी अनुभूती दिली आहे आणि खरंच माझं पारायण पूर्ण झालं आहे एका अर्थाने, नक्कीच। आणि इथे तुम्ही पाहू शकता नारळ दिसतोय, इथे स्वामींची प्रतिकृती उमटलेली दिसते। जेव्हा मी पूजा करत होती ना, तेव्हा इथे काहीच नव्हतं आणि नंतर माझं अचानक लक्ष गेलं की इथे मला काहीतरी दिसते। तर मला स्वामी प्रत्यक्षात स्वामी दिसले आणि माझं पारायण स्वामींनी मान्य केलं, माझी सेवा स्वामींनी मान्य केली। काही चुका माझ्याकडून झाल्या तरी त्या क्षमा करून स्वामींनी माझी सेवा मान्य केली। त्याच्यानंतर मी किचन मधली कामं आवरायला घेतली। तोपर्यंत अन्वी उठली आणि अन्वी सगळे सॉफ्ट टॉईज घेऊन झोपते आणि तेवढे सगळे घेऊन उठत असते। तिला सॉफ्ट टॉईज खूप आवडतात। त्याच्यानंतर मी तिला टिफिनला मुगाचा डोसा करायला घेतला होता। तिला मुगाचा डोसा आवडतो आणि हा कसा बनवतात याची मी रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे। आणि सकाळी सकाळी माझ्यासाठी कोणता टास्क असेल ना, तर तिचे केस विंचरणे ती अजिबात विंचरून देत नाही। त्याच्यानंतर तिची तयारी केली आणि ती स्कूलला गेली। हॅलो, तर माझं इथे जेवणाची तयारी चाललेली आहे। अन्वी स्कूलला गेली आहे, मग म्हटलं पटापट जेवणाचं आवरून घेते। 1 मिनिट इथे दाखवतेच मी काय काय पुरणपोळ्या करणार आहे। आणि इथे माझं पुरण तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे पुरीसुद्धा करणार आहे, त्याचं पीठ मळून ठेवलं आहे। त्याच्यानंतर हे पुरणपोळीचं पीठ आहे आणि डाळ भाताचा कुकरसुद्धा लावलेला आहे। त्याच्यानंतर मला आता पालेभाजी साफ करायची आहे। त्याच्यानंतर घेवड्याची भाजीसुद्धा मी करणार आहे। तर चला दाखवते। आणि अन्वी गेली स्कूलमध्ये, तर हे बघा, हे सगळं असं पडलेत, सगळे उलटे पडलेत आणि आल्यावरती तिचं त्यांचं काय खरं नसतं। ते असं काहीच असतं, आम्हाला बसायला पण जागा नसते। सकाळी मी रांगोळी काढली नव्हती, थोडीशीच काढली होती, कारण साडीमुळे ती विस्कटली जाते। त्याच्यानंतर छान रांगोळी काढली। तोपर्यंत आमच्या मॅडम स्कूलमधून आल्या। तिला स्कूलमध्ये क्रेयॉन्स भेटले होते। रोज कोणाचा ना कोणाचा तरी बर्थडे असतो आणि रोज क्रेयॉन्स मिळत असतात आणि ते रोजच्या रोज आमचे तुटून जात असतात। आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक माझा झाला होता ती यायच्या आधी, तर मी इथे स्वयंपाक म्हणजे नैवेद्यच भरत होते। तर खूप घाई झाली होती, नैवेद्य दाखवायचा होता आणि पटापट मला नैवेद्य भरायचा होता। आणि शेजारच्या ताईंना मी नैवेद्यासाठी बोलवलं होतं पारायणाच्या शेवटच्या दिवशी। तर देवाला छान असं नैवेद्य दाखवला तर आणि नमस्कार सुद्धा केला। या 7 दिवसात माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर क्षमा करा आणि प्रेमाने केलेला हा नैवेद्य मान्य करून घ्या। आणि मी स्वामींची आरती करून घेतली। आता मी नैवेद्यासाठी काय बनवलं होतं, नैवेद्यासाठी मी पुरी बनवली होती, भात होता, पापड होतं आणि पालाची भाजी होती,
सर्वात महत्वाची म्हणजे घेवड्याची भाजी होती, जी दत्तगुरूंना आवडते. आणि हे सगळं मी बिना कांदा लसूणचं केलं होतं. काही जण म्हणत होते की कांदा लसूण चालतं, काही जण म्हणत होते की कांदा लसूण नाही चालत नैवेद्याला. काही माहित नव्हतं. त्याच्यामुळे मी न कांदा लसूण घालता नैवेद्य बनवला होता. काय माहित एवढे आपण 7 दिवस छान पाळलं आहे आणि उगाच आपलं व्रत तुटू नये म्हणून मी कांदा लसूण न घालता जेवण बनवलं होतं. आणि शेजारच्या ताई नैवेद्य ग्रहण करायला आल्या होत्या, जेवणासाठी आल्या होत्या. जेवण झाल्यानंतर छान त्यांची ओटी भरली आणि मग संध्याकाळी स्वामींच्या मठात दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. स्वामींचं छान दर्शन झालं आणि एकच मनामध्ये समाधान होतं, की खरंच स्वामींनी माझ्याकडून पारायण पूर्ण करून घेतलं. आणि मी घरी आले आणि पारायणाची सुद्धा मी आरती करून घेतली. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. सकाळी माझी 3 वाजता न होता 7 वाजता झाली होती. छान मस्त चहा घेतला आणि अन्वी सुद्धा तोपर्यंत उठली होती. तर मला तिला तयार करून पहिले स्कूलमध्ये सोडायचं होतं. कारण मला पोथी सुद्धा उचलायची होती. कारण मी पोथी त्या दिवशी नाही उचलली. दुसऱ्या दिवशी उचलायची होती मला. कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. म्हटलं त्या दिवशीच पोथी उचलूयात. पोथीला छान नमस्कार केला, जल्लोष केला आणि माझा दिवा सुद्धा 7 दिवस होता. अजिबात विझला नाही. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.